काय सांगेल आणि काय कामासाठी भेटलेलं आहे? मला निश्चितपणे गेल्या बचपनापासून मला एक कलेचा छंद होता. आजपर्यंत मी छंद तो जोपासत आलो आणि यामध्ये कला जोपासत असताना मला मिळणारा जो आनंद आहे तो गगनात मावेन असा आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आणि या कलेच्या मागे एक माझा उदरनिर्वाह पण चालतो आणि यामध्ये मी उदरनिर्वाह चालून जगामध्ये मान सन्मान बी खूप कमवलेला आहे. त्यामुळं मी खूप या आवडमुळे मला येणाऱ्या काळामध्ये माझ्या कलेला या आणखीन भरपूर चालना मिळालेली आहे. यापूर्वीसुद्धा मला ग्रामस्तरापासून ग्रामस्तर असेल, तालुकास्तरीय असेल, जिल्हास्तरीय असेल, त्याचप्रमाणे राज्यस्तरीय असेल, राष्ट्रीय असेल आणि आंतरराष्ट्रीय इथपर्यंत मी माझ्या कलेची दखल घेतली गेली आहे. निश्चितच मला ही कला अजून कुठपर्यंत नेऊन घालली यात काही शंका नाही. परंतु माझी कला ही आज मी माझा शेवटचा रक्ताचा थेंब असेपर्यंत कला थांबणार नाही. आता जे येणारे कलाकार आहेत त्यांना काय मेसेज आहे तुमचा, जे नवीन कलाकार येत आहे या फिल्ममध्ये? निश्चितपणे येणाऱ्या कलाकारांना सुद्धा मी मार्गदर्शन करत असतो की जे काही शेवट कला ही भगवंताची देण असते, परंतु त्याला चालना मिळणं हे गरजेचं असतं. आणि कुठंतरी आपल्यामध्ये कला असणारी जी कला असते त्या आपण कला वाटप ज्ञान वाटप केल्यानं काही कमी होत नसतं. परंतु आपल्यापासून जर कुठंतरी एक चांगलं कलावंत घडले तर निश्चितपणे त्यांचाही सुद्धा उदरनिर्वाह चांगला चालू शकतो. कारण आजच्या काळामध्ये बरोबर खरोखर त्या कलेच्या सर्व्हिसचं किंवा नोकरीचं लागणं शक्य नाही, परंतु कलेच्या माध्यमातून ते आपला उदरनिर्वाह मान सन्मान हे निश्चितच तेही सुद्धा या ठिकाणी घडतील आणि मी त्यांना मार्गदर्शन शेवटपर्यंत करेन. आपलं पूर्ण नाव सांगा. माझं नाव श्री प्रभाकर संताराम वखरे, पोस्ट उमरत, तालुका सिंदखेड राजा, मातृतीर्थ ज्या ठिकाणी जिजामाता जन्मस्थान आहे आणि जिल्हा बुलढाणा या ठिकाणाहून मी आलेलो आहे. निश्चितच मला या ठिकाणी पुरस्कार मिळाला त्याचा मला खूप आनंद होत आहे. ओके. हो हो मराठी. आज या अवॉर्ड सेरेमनी काय उद्देश आहे आणि काय सांगणार कलाकार? ॲक्च्युली ह्या अवॉर्ड फंक्शनमध्ये आम्ही सहभाग घेण्याचं कारणच हे होतं की आमचा जो सिनेमा आहे चल हल्ला बोल हा 1970-75 सालातील दलित पॅन्थर मुवमेंट आणि युवा क्रांती दल मुवमेंट ही महाराष्ट्रामध्ये खूप मोठी मुवमेंट सुरू होती. तर तो विषय आहे ह्या सिनेमाचा बेस. त्यामुळे हा सिनेमा लोकांपर्यंत पोहोचवणं हा आमचा उद्देश आहे. खरं तर आम्ही हा थिएटरला रिलीज करणार होतो, पण रिलीज करण्यासाठी सेन्सॉर बोर्डाची परमिशन लागते, सेन्सॉर बोर्डाचं सर्टिफिकेट लागतं. परंतु सेन्सॉर बोर्डाने ही फिल्म रिजेक्ट केली. रिजेक्टचं कारणच दिलं आहे की दलित पॅन्थर मुवमेंटचे जे काही संस्थापक होते पद्मश्री नामदेव ढसाळ, आता त्यांचाच विषय सिनेमाचा असेल तर त्यांच्या कविता सिनेमात येणारच, तर त्या कविता काढून टाकायला सेन्सॉर बोर्डाने सांगितलेलं आहे. म्हणून आम्हीही आवाज उठवलेला आहे सेन्सॉर बोर्डाच्या विरोधात की तुम्हाला जर पद्मश्री नामदेव ढसाळ माहीत नाही आहेत, त्यांना मिळालेलं जे भारत सरकारने त्यांना पुरस्कार दिलेला आहे, त्याचबरोबर त्यांच्या कविता भारतातच नव्हे तर भारताच्या बाहेर 18 ते 19 देशांमध्ये भाषांतरित झालेल्या आहेत. त्याचबरोबर विद्यापीठांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्या शिकवल्या जातात. अशा कविता हे सेन्सॉर बोर्ड काढून टाका म्हणतं. आणि वरनं आम्ही विचारलं पद्मश्री नामदेव ढसाळ माहीत आहेत का, तर ते उद्धटासारखं सांगतात की कोण पद्मश्री ढसाळ, आम्ही ओळखत नाही. मग अशा सेन्सॉरला धडा शिकवायला पाहिजे. म्हणून मग आम्ही ठरवलं की जिथे जिथे फेस्टिवल असतील तिथे तिथे आपली फिल्म घेऊन जाणं आणि लोकांशी संवाद साधणं हा आमचा उद्देश आहे आणि ह्याच उद्देशाने आम्ही ह्या फेस्टिवलमध्ये आलेलो आहोत. हाँ, एक्चुअली महाराष्ट्र गवर्नमेंट में अखिल भारतीय चित्रपट निर्माता महामंडल का सचिव हूँ और हम मराठी में चलेगा हाँ, तर आम्ही त्या संस्थेच्या मार्फत हा प्रयत्न करत आहोत. आता महाराष्ट्र सरकार जे छोट्या फिल्म असतील, छोट्या म्हणण्यापेक्षा ज्या फिल्म आहेत पण छोट्या बजेटच्या आहेत, नवे कलाकार आहेत, ह्यांच्यासाठी गव्हर्नमेंट 40 लाख रुपये सबसिडी देतं. त्याचबरोबर 40 लाख, 30 लाख, 10 लाखापर्यंतच्या सबसिडी आहेत. त्या आम्ही त्यांच्याशी चर्चा करून, भांडून, लढून आम्ही ते मंजूर करून घेतलेलं आहे. त्याचबरोबर नवीन आता एक सुरू झालं ह्या वर्षीपासून, महिलांनी जर फिल्म डिरेक्ट केलेली असेल किंवा महिला प्रोड्युसर असतील तर त्यांच्यासाठी 10 लाख रुपये सबसिडी गव्हर्नमेंट देत आहे. किती लोकांमध्ये सबसिडी 10 लाख भेटतात?
सिनेमाचं बजेटचं असं त्यांनी काय दिलेलं नाही. बजेट तुम्ही देणार ते त्याच्यामध्ये तुम्हाला 10 लाख एक सपोर्ट म्हणून देतात. हां तुम्ही सरकारपासून खुश आहे. हां म्हणजे ही अमाऊंट कमी आहे पण जी मिळते ती ठीक आहे. बरं आहे ते हां सर आपलं गुड नेम. माझं नाव महेश बनसोडे. सर और कोई बोलेगा? सेन्सॉरचं. कहाँ से वो शहर का नाम? हां माझं नाव महेश भीमराव बनसोडे. मी मुंबईतून आहे. मुंबईमध्ये दलित, आदिवासी, मुस्लिम, अल्पसंख्याक, गरीब, शेतकरी, कामगार आणि महिला ह्या सर्वांच्यामध्ये सिनेमाची जागृती करत असतो आणि त्यांच्याच माध्यमातून आम्ही लोकांचा सिनेमा नावाची चळवळ सुरू केलेली आहे. आणि ह्याच लोकांचा सिनेमा चळवळीचा पहिला लोकवर्गणीतला हा सिनेमा आहे चल हल्ला बोल. हा चळवळीवरती आधारित सिनेमा आहे. सर काय सांगेल अवॉर्ड सेरेमनी? नमस्कार. चल हल्ला बोल हा वास्तववादी चित्रपट आहे. तुम्ही कुठून आले ते सांगा. मी कृष्णा महादेव मेत्रे, मुक्काम पोस्ट तासगाव तालुका, जिल्हा सांगली. हा सिनेमा जो आहे हा 70 ते 75 सालातील वास्तव चित्रण आहे. गोरगरिबांच्यावर झालेले अन्याय, त्यावेळी जे प्रस्थापितांच्याकडून झालेले अन्याय हे आपण ह्या पिक्चरमध्ये ह्या सिनेमात दाखवलेले आहेत. हा सिनेमा लोकवर्गणीतून गोळा केलेला आहे. यामध्ये असं कोणतंही विशिष्ट हे नाही की निर्माते असे नाहीत की सगळेच निर्माते आहोत आणि प्रत्येकानं आपापला एक भाग उचलून हा सिनेमा इथंपर्यंत आणलेला आहे. ह्या सिनेमाला 400 ठिकाणी अवॉर्ड मिळालेले आहेत. बाहेरच्या देशात या सिनेमाचं कौतुक केलं जातं, परंतु आज भारतात, महाराष्ट्रात पद्मश्री मिळालेल्या नामदेव ढसाळ साहेबांच्यासारखा कवीना जर ही वागणूक मिळून सेन्सॉर बोर्डाकडून हे आपल्याला सापत्न भावाची वागणूक दिली जात असेल तर हा खरोखर गरीब कलाकार, सर्वसामान्य तळागाळातील कलाकारांच्यावर अन्याय आहे. याच्यावर शासनानं सक्त म्हणजे योग्य ते निर्णय घ्यावेत एवढी आमची कळकळीची विनंती. आणि सर्व तळागाळातल्या सर्व कलाकारांना, लोककलाकार आहेत, ह्या TV कलाकार आहेत, ह्यांना न्याय मिळावा ही विनंती. धन्यवाद. Okay, I'm coming from Bangladesh to attend this International Asian Talent International Film Festival to attend this program because I nominated from 2 categories. It's a best producer and best feature film. And I'm really very much happy to get the Jury Board Best Feature Film Award. So still I'm waiting for Best Producer because program is going on. So later on maybe I will win, hope so. Okay, you coming in first time in Aurangabad? Yes, this is first time I came. Okay, what you like your Aurangabad? I just come yesterday, so I didn't get enough time to sightseeing. So after finishing today's program, tomorrow I will definitely tomorrow and day after tomorrow I will visit this historical places in your mini Taj Mahal hai यहाँ पर. Okay, मैं of course I will visit the historical place. Okay, good name. Thank you so much. Good name. Your good name. मेरा नाम Yes. तमन्ना सुल्ताना. Could you please take one picture with them? Yeah. No, I just tell him. क्या कहेंगे इसके बारे में? आपको कितने अवार्ड मिला? सर 4 अवार्ड मिले हैं. 2 मिले हैं एशियन टैलेंट ऑफ फिल्म फेस्टिवल का और 2 जलगांव इंटरनेशनल फिल्म फेस्टिवल में. एशियन टैलेंट में फर्स्ट टाइम फिल्म मेकर, फर्स्ट डेब्यू फीचर फिल्म और एक में फीमेल डायरेक्टर, बेस्ट फीमेल डायरेक्टर. दूसरे में भी बेस्ट फीमेल डायरेक्टर का अवार्ड मिला है और डेब्यू फीचर फिल्म का अप्रिसिएशन मिला है. तो 4 अवार्ड मिले हैं मुझे और ये क्रेडिट जाता है सलीम अख्तर सर को, जो फिल्म के लीजेंडरी प्रोड्यूसर हैं, जिन्होंने बंटवारा, लोहा, दूध का कर्ज, बादल, जिगर, काफ़ी लॉट्स ऑफ फिल्म दिए हैं. जैसे रानी मुखर्जी के साथ 3 फिल्म किए, तमन्ना भाटिया को दिए. सबको वो न्यू टैलेंट को चांस ज़्यादा देते हैं. तो ये बड़ी बात है कि उन्होंने मेरे टैलेंट पे ट्रस्ट करके मुझे दिए और पहली बार उनके लाइफ में फर्स्ट फीमेल डायरेक्टर काम की है, क्योंकि अभी तक उन्होंने जो भी लाइफ में काम किया वो आशुतोष ग्वारिकर, JP दत्ता, राज कंवर, राजेंद्र सिप्पी, ये सब डायरेक्टर थे. मैं पहली डायरेक्टर हूँ जो फ्रेश हूँ उनके लाइफ में और जिन्होंने टैलेंट को समझा. और बाकी मेरा नाम जूली जस्मीन है. मैं बेसिकली बिहार से हूँ पर मुंबई में फिल्म इंडस्ट्री में हूँ. थैंक यू. स्टार्टर. नमस्कार सगळ्यांना.
मी सुमिता प्रवीण, डॉक्टर सुमिता प्रवीण बँगलोरपासून आले. इकडे तुषार सरांनी आम्हाला एशियनेट अवॉर्ड फंक्शनसाठी इन्व्हाइट केलं होतं आणि मी माझे मिस्टर माझी मुलगी आहे इकडे आम्ही अटेंड करायसाठी आले. आमचं आपलं टायकोंडो गर्ल मूवी सोशल अवेअरनेस मूवीमध्ये सिलेक्ट झालेल्या कॅटेगरीमध्ये आणि माझी मुलीला बेस्ट चाइल्ड ॲक्ट्रेस म्हणून अवॉर्ड मिळाला आहे. तुषार सरांना एशियनेट अवॉर्ड फंक्शनला आमचं धन्यवाद सांगते. थँक्यू सो मच. आम्ही इकडे आले बरं वाटलं आणि सगळ्या लोकांना महाराष्ट्रामध्ये भेटले आम्ही बरं वाटलं. थँक्यू. किती अवॉर्ड आमचं 5 काहीतरी अवॉर्ड आलेले आहे. आमचं फक्त आपलं मूवी नाही आहे, शॉर्ट मूवीज पण आहे आणि म्युझिकल अल्बम आहे. प्रीती आम्मा म्हणून माझं म्युझिकल अल्बम मी प्रोड्यूस केले होते, त्याच्यासाठी बेस्ट म्युझिकल अवॉर्ड म्हणून आलेलं आहे, बेस्ट म्युझिकल अल्बम सॉन्ग. आणि आपलं टायकोंडो गर्ल मूवी त्याला बेस्ट सोशल अवेअरनेस मूवी आणि बेस्ट चाइल्ड ॲक्ट्रेस म्हणून मिळालेलं आहे. अजून एक आपलं संप्रदाय ते एक सोशल अवेअरनेस गणपतीला फंक्शन झालं मग पूजा सगळं गणपती फेस्टिवल झालं मग जाऊन कुठे पण फेकून देतात पाण्यामध्ये, ते बरोबर पिघलत नाही आहे. त्याच्यासाठी आम्ही एक अवेअरनेस एक शॉर्ट मूवी बनवलं होतं, त्याच्यासाठी पण एक बेस्ट अवेअरनेस शॉर्ट मूवीला मिळाला आहे. आपलं नाव आणि कुठून आलेलं? मी डॉक्टर सुमिता प्रवीण, प्रोड्युसर बँगलोर. थँक्यू सो मच. कौन सा लैंग्वेज होना वो उसको? मराठी आता है, हिंदी आता है, अलग अलग आता है. और मराठी है महाराष्ट्र वो बॉम्बे वाला, बेंगलोर में है. अच्छा. बहुत सारे अवार्ड आपको मिले, क्या कहें? 2 मिनट रिपीट उनको बोलो पे वो आवाज़ ಹಿಂದಿ ಇಂಗ್ಲೀಷ್ ಅಲ್ಲೋ ಅಥವಾ ಮರಾಠಿಲಿ ಹೇಳ್ತಾರೋ ಇಲ್ಲ ಹಿಂದಿಲಿ ಹೇಳೋ. ತುಂಬ ಖುಷಿಯಾಗಿದೆ, ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿರೋ ಫಂಕ್ಷನ್ ಪ್ರೋಗ್ರಾಮು. ಇಟ್ಸ್ ಒಂಥರ ಪ್ರೌಡ್ ಫೀಲ್ ಆಗುತ್ತೆ. ಒಳ್ಳೆ ಡೈರೆಕ್ಟರ್ ಆ್ಯಂಡ್ ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿರೋ ಮೂವಿ ಮಾಡಿಕೊಟ್ರು ಅಂತ ಆ ಥರ ಹೇಳ್ಬಿಡು ಅಷ್ಟೇ. ಎಲ್ಲರಿಗೂ ಹೇಳು, ಪ್ರೊಡ್ಯೂಸರ್ ಒಳ್ಳೆ ಪ್ರೊಡ್ಯೂಸರು. ಥ್ಯಾಂಕ್ಸ್ ಟು ಆಲ್ ಟೀಮ್ ಮೆಂಬರ್ಸ್ ಆ್ಯಂಡ್ ಸೆಲೆಕ್ಷನ್ ಕಮಿಟಿ ಮೆಂಬರ್ಸ್, ಇವರೆಲ್ಲ ಹೇಳ್ಬಿಡು ಅಷ್ಟೇ. कॅनेटला मला खूप खुशी आहे. लाईक इंग्लिश. आय एम फीलिंग सो प्राऊड दॅट आय गॉट 6 awards. Like even my mother got, even my dad got. First of all, thanks to Asian Talent International Film Festival. So even our Taekwondo girl, our director has been done good job, and even in Sampradaya, Virendra sir has been done very nice costumes and all. Virendra sir has been done very nice, and even producer also. My mom is the producer. You happy? I'm so happy. Good name? Ritu Sparsha. Where are you from? I'm from Bangalore. Sir, my native is towards. Hi sir, namaskara. This is a wonderful program. I'm attending this Asian International Film Festival. It's together doing very well in the scenario. My movie Kannadi in Kannada language. So doing that movie already got so many international awards, and this today got 3 awards: the best lyrics, best movie, and best woman-oriented movie. It's a wonderful, and the all team members, Asian International Film Festival team members, and all jury members. Thanks to all jury members and doing very well this good program and wonderful day. It's one of best program in Indian festival. Thank you very much. Namaskar. Bellichukki Virendra from Bengaluru. Good name. Virendra Bellichukki from Bengaluru. सर, आज जो अवार्ड सेरेमनी हुई है, क्या कहेंगे, कितनी खुशी हो रही है, क्या कहेंगे अवार्ड सेरेमनी के बारे में, कैसा हुआ है प्रोग्राम? आज जो अवार्ड फंक्शन होगा एशियन टैलेंट इंटरनेशनल फिल्म फेस्टिवल और जलगांव इंटरनेशनल फिल्म फेस्टिवल, इन दोनों ने एक साथ यहाँ पे अवार्ड फंक्शन किया है. उनका जो आयोजन था बहुत अच्छे तरीके से प्रोग्राम उन्होंने किया है, और जूरी ने जो अवार्ड दिए हैं वो भी बहुत अच्छे तरीके से किए हैं. बहुत खासी फिल्म यहाँ पे आई थी, बहुत अच्छी फिल्म आई थी, जिसमें हमारी जो फिल्म है गिरान, उसको भी बेस्ट फिल्म का अवार्ड मिला है. और साथ ही साथ जलगांव इंटरनेशनल फिल्म फेस्टिवल में से हमारी जो
लीड एक्ट्रेस है ऋतिक गोगरे, इसको भी बेस्ट एक्ट्रेस का अवार्ड मिला है। हमें बहुत खुशी है और इस तरह का आयोजन अगर ये बार बार करते रहे तो हमें भी इतना प्रोत्साहन मिला है कि हम भी हर साल इनके लिए एक नई फिल्म बनाएं जो कि यहाँ से अवार्ड लेके जाए। ओके, गुड नेम सर? फैजल सैयद। ओके, हाँ मैम, आपको अवार्ड मिला है, कितनी खुशी हो रही है? बहुत ज़्यादा, मैं बता नहीं सकती। ये मेरा इस फिल्म का पहला अवार्ड है जो मुझे जलगांव फिल्म फेस्टिवल ने दिया है। सो थैंक यू सो मच जलगांव फिल्म फेस्टिवल एंड ज्युरी एंड ऑर्गनायझर टीम। तर आज जो इथं अवॉर्ड्स फंक्शन कार्यक्रम झाला एशियन फिल्म फेस्टिवल आणि जळगाव फिल्म फेस्टिवल, यामध्ये आमच्या फिल्मला 2 नॉमिनेशन मिळाले होते आणि दोन्ही अवॉर्ड मिळाले। तर खूप आनंद झाला आहे आमच्या टीमला, कारण ही सगळ्यांची मेहनत होती आणि ज्युरींनी, अरेंजरनी आणि हे सगळ्या गोष्टीने खूप चांगला कार्यक्रम अरेंज केला। तर असेच कार्यक्रम त्यांनी आमच्यासारख्या नवोदित डिरेक्टरला, कलाकारांना प्रोत्साहित करण्यासाठी अरेंज करावेत ही मी त्यांना विनंती करतो। न्यू इयर येणार आहे आता उद्यापासून, काय तुमची नवीन फिल्म येणार? टीमकडून सर्वांना नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा। आणि नवी फिल्म कोणची येणार आहे 2025ला? 2025ला आमची गिराण नावाची मूवी येते, तर नक्कीच जवळच्या चित्रपटगृहात जाऊन सर्वांनी पाहावी। आमच्या फिल्मला 4 ते 5 ठिकाणी अजून नॉमिनेशन आहे, तिथं पण आता रिझल्ट लागतीलच। ओके, थँक्यू। ते दान सुटे गिराण। आज औरंगाबाद शहरात जे सेरेमनी झाला, अवॉर्ड सेरेमनी, काय सांगेल तिथं तुम्हाला हे चांगलं? हां, महालक्ष्मी पथ हा एक आध्यात्मिक फिल्म आहे आणि हा श्री माताजी निर्मला देवी प्रणित सहयोग ध्यानधारणेवर आधारित आहे आणि आपली आध्यात्मिक, शारीरिक आणि सामाजिक उन्नती कशी होते ध्यानधारणेद्वारे हे याच्यामध्ये दाखवलेलं आहे आणि हे सर्व काही सायंटिकल आहे आणि विशेष म्हणजे मानवी शरीरामध्ये जे हे आहे 7 चक्र आणि 3 नाड्या यांच्यावरती आधारित असा हा सहयोग आहे आणि हा कमीत कमी 140 देशांमध्ये चालू आहे सध्या आणि या फिल्मला हे 101वा अवॉर्ड आहे जे आज मिळालेलं आहे आणि संजयजी तलवार काही अपरिहार्य कारणामुळे येऊ शकले नाही, त्यामुळं आम्ही टीमतर्फे त्यांचा अवॉर्ड स्वीकारला। आता न्यू इयर येणार आहे, तुमच्याकडून हॅपी न्यू इयरचा एक मेसेज? आणि आम्ही हे संभाजीनगरमध्ये हा मूवी दाखवण्याचा यावर्षी प्रयत्न करणार आहे आणि नवीन वर्षाला आम्ही सहयोग समिती जे औरंगाबादमध्ये यांच्यातर्फे आम्ही नवीन वर्षाच्या सगळ्यांना शुभकामना देतोय आणि सर्वांना हॅपी न्यू इयर। आपलं नाव सांगा आणि आपल्या सोबत कोण कोण आलेले त्यांचं नाव सांगा। प्रमोद सावरकर, मिसेस रजनी सावरकर, मिसेस लोहिया कुलकर्णी आणि लोहिया सर, आम्ही टीम येऊन। सर कुठून आहे आपण? आम्ही संभाजीनगरची टीम आहे। ओके सर। आणि संभाजीनगरमध्ये हा सहयोग चालू आहे। ओके। आणि कितीतरी वर्षापासून चालू आहे आणि हा मूवी पण आम्ही ओके सगळं विनामूल्य। ओके, 1 महीना के लिए मैम, एक आप हैप्पी न्यू ईयर तो बोल सकते हैं ना कम से कम? हैप्पी न्यू ईयर। सब एक साथ बोलिए, सब एक साथ। हैप्पी न्यू ईयर फ्रॉम सहयोग टीम, विश यू अ हैप्पी न्यू ईयर। ओके, थैंक यू। सेरेमनी हुआ है, उसमें आपको भी अवार्ड मिला है। यस सर। कौन सी फिल्म के लिए मिला है और कितनी खुशी होती? हमारी फिल्म का नाम था प्रपोजल, जो एक बाप और लड़की की कहानी पे थी आधारित स्टोरी, जो आजकल हमारे समाज में माँ बाप का डाइवोर्स हो जाता है और उसका असर अपने बच्चों पे क्या गिरता है, उसके ऊपर हमारी स्टोरी बेस है, जिससे मतलब बच्चों के ऊपर जो मेंटल स्ट्रेस गिरता है, उनका पूरा माइंड डिस्टर्ब हो जाता है। एक सोशल मैसेज के तौर पर सोशल मैसेज था वो कि डिवोर्स मतलब माँ बाप तो आसानी से अलग हो जाते हैं, जो भी उनका मिसकंसेप्शन हो या जो भी हो, बच्चों में क्या असर होता है इसके बारे में कोई सोचता नहीं। न्यू ईयर आ रहा है, आपकी तरफ से न्यू ईयर पूरे ऑडियंस को हमारे न्यू ईयर के लिए मैसेज? हाँ, चलो हमारे फिल्म को लेके ही मैं मैसेज दे दूँगा, सोशल मैसेज। नया साल आ रहा है, अपने अपने जो दिल में जो नफरत है जो भी हो अपने पार्टनर के प्रति वो भूलो और सब तरीके से पूरे फैमिली के लिए ये सोचो कि ये दोनों का डिसीजन होता है। जब भी कोई एक पति पत्नी अलग हो जाते हैं तो उससे पूरी फैमिली सफ़र करती है, ना कि वो दोनों ही। सो ये सोचो और वो हिसाब से बिहेव करो। थैंक यू। हैप्पी न्यू ईयर। थैंक यू सर, थैंक यू। हैप्पी न्यू ईयर। नहीं हुआ, आपको कौन सी फिल्म के लिए अवार्ड मिला है और कितनी खुशी हो रही है? मुझे फर्स्ट ऑफ ऑल डांस कैटेगरी के लिए मिला है। तो मैं इसके लिए मैं कम से कम 4 साल मेहनत किया। सो मुझे तब जाके ये अवार्ड मतलब हासिल।
जी, आज कितनी खुशी हो रही है आपको अवार्ड मिलने के बाद? अभी वो बता नहीं सकता क्योंकि मेरा स्ट्रगल 4 साल का था बस एक जी। ट्रॉफी के लिए, और मुझे बस प्रूफ करना था कि मैं क्या हूँ, मुझे क्या करना है। हमारे दर्शकों को न्यू ईयर, हैप्पी न्यू ईयर आपकी तरफ से। थैंक यू सो मच और सेम टू यू, आप सबको हैप्पी न्यू ईयर, और आपका अगला साल बहुत अच्छे से और खुशी से जाए। गुड नेम सर? मेरा नाम फारूक तंबोली। हां, आज जे अवॉर्ड सेरेमनी झाली, काय सांगेल, कसं झालं? नाही आमचे डायरेक्टर आहेत आणि निर्माते आहेत सुलक्षणा पाटील, मी रायटर, डायरेक्टर, प्रोड्युसर एक्ट्रेस सुलक्षणा पाटील कोल्हापूरला राहते. मी खूप साऱ्या वेब सिरीज, शॉर्ट फिल्म्स आणि अल्बम्समध्ये आपल्या ॲड्समध्ये मी खूप काम केलेलं आहे आणि स्वतःच्या जोरावर मी आता शॉर्ट्स फिल्म काढलेलं आहे. आता मी स्वतःच लिखाण केलेलं आहे आणि त्याला बऱ्यापैकी अवॉर्ड पण मिळवलेलं आहे आणि आज खूप आनंद होते की मी 14 अवॉर्ड घेऊन जाते माझी. असे एक्सपिरियन्स आपले तुषार स्वरात सर पुढे प्रगती करत होते आणि आता फेस्टिवलमध्ये आम्हाला असेच एकापेक्षा जास्त अवॉर्ड मिळत होते. इच्छाकरते शतक पार करावं. आमचे दर्शकांना तुमच्याकडून हॅपी न्यू इयरची शुभेच्छा. थँक्यू. तुम्हाला पण आमच्याकडून आता 2024 वर्ष तर करतेच आहे, पण येणारे 2025 साल हे सर्वांना सुख, समाधान, शांतीचे जावं, शांती नांदे अशीच कामना करते. वर्षात माझ्या ग्रुपतर्फे अवार्ड्स का एशियन टैलेंट इंटरनेशनल और जनता सबसे आयोजित किया गया. जनताओं का फर्स्ट टाइम होता है, तीसरा साल कार्यक्रम बहुत अच्छा हुआ सर. मुझे यहाँ एक उन सभी का शुक्रिया अदा करना सभी अभिनंदन कर रहे हैं मुझे अवार्ड दे रहे हैं. आपलं शुभ नाम? मेरा नाम नथुराम काशीराम नेहरू. राहणार कुठे? मी राहणार कदमपुरा औरंगाबाद. सर, न्यू ईयर भी शुरू हो रहा है और आपने इतनी अच्छी अवार्ड सेरेमनी करे, कहाँ से एक्टर्स आए थे और क्या कहेंगे? ऑल इंडिया एक्टर आए हुए थे और इस बार अदर कंट्री से भी लोग आए थे. बहुत अच्छा लगा उनसे मिलकर. जो अवार्ड सेरेमनी में 4 साल लग गए. जो फिल्म मेकर है बांग्लादेश जैसे उन्होंने जैसे अदर जो अपना स्टेट है वहाँ से भी बहुत सारे फिल्म मेकर, एक्टर, डायरेक्टर ऐसे लोग आए थे. बहुत खुशी हुई हमें यहाँ पाकर में, और ऐसे ही नेक्स्ट टाइम भी हमें ऑडियंस का प्यार मिलता रहेगा, फिल्म का प्यार मिलता रहेगा. ये कोई विश्वास थोड़ा आवाज़ में. बिल्कुल. सर, आज जो अवार्ड सेरेमनी हुई है, आपको किस फिल्म के लिए अवार्ड मिला है, किस कैटेगरी में? अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू. जय हिंद दोस्तों, मैं बहुत खुश हूँ और मैं कहता हूँ कि ये जो प्रोग्राम यहाँ पे किया गया जलगांव इंटरनेशनल फिल्म फेस्टिवल, जब मैं मुंबई से निकला एक्चुअली मैं बस से ट्रैवल कर रहा था, काफ़ी कठिनाइयों बड़ा सफ़र रहा. बस वाली की थोड़ी सी गलती थी, मुझे वो जलगांव लेके चले गए. फिर मैंने रात को 2 बजे फ़ोन किया और अल्हम्दुलिल्लाह जो प्रोग्राम कर रहे हैं अटेंड, उसने फ़ोन उठाया, मुझे बात की कि आप फलना जगह आ सकते हैं. उसके बाद में मैंने दूसरा बस पकड़ा वहाँ से और मैं लोकेशन पे पहुँचा. तो काफ़ी कठिनाई बड़ा सफ़र था, लेकिन जब मैं स्टेज में यहाँ पे पहुँचा, देखा कि यहाँ का माहौल इतना सुंदर, इतना प्यारा, इतने बढ़िया तरीके से प्रोग्राम को अरेंज किया, तो देख करके सारी कठिनाइयाँ, सारी पीड़ा में भूल गया. तो मुझे याद आया कि एक्चुअली हम लोग जब बॉलीवुड में काम कर रहे हैं, आज मेरा 24 साल का सफ़र है माशाल्लाह. मेरी शुरुआत हुई बालाजी की पहली सीरियल इतिहास, मेरी फर्स्ट जर्नी थी वहाँ से. तो हम लोग क्या टाइम का बिल्कुल पंक्चुअल रखते हैं, टाइम का बिल्कुल ख्याल रखते हैं. अगर 9 बजे का शिफ्ट है तो हम लोग 8:30 बजे पहुँचते हैं. तो टाइम का हम लोग बिल्कुल ख्याल रखते हैं. उसके हिसाब से मैं यहाँ पे पहुँच रहा था, लेकिन पहुँच नहीं पाया मैं टाइम से. यहाँ 2 बजे पहुँचा. आने के बाद प्रोग्राम देखा, काफ़ी अच्छे तरीके से प्रोग्राम चल रहा है और हमारी जो फिल्म को लोगों ने सराहा है, अवार्ड से नवाजा गया. ये हमारी फिल्म जो हिंदी में इंतहा मूवी, ये अल्हम्दुलिल्लाह डिज्नी हॉटस्टार और जियो सिनेमा भी 1 साल चली है. और हमारी पूरी टीम ने मेहनत किया. हमारी टीम है, उनका एक प्रोडक्शन हाउस भी है, अल्टर ईगो फिल्म, इसमें पिनाकी सरकार, डीना बबी, शशांक, बड़े सब हैं. साउंड और बीजीएम सारे लोग जो बॉलीवुड से बिलोंग करते हैं और काम कर रहे हैं माशाल्लाह.
उसने काफ़ी अच्छे तरीके से फिल्म को बनाया और ये मेरी फिल्म सिर्फ 5 मिनट की एक स्टोरी है, खाना और पानी को लेकर के, क्योंकि अपनी ज़िंदगी में सबसे अहम है पानी और खाना। हमारे ऑडियंस के लिए हैप्पी न्यू ईयर आपकी तरफ से। जी बिल्कुल, मैं भी सभी को शुभकामनाएं दूंगा और मैं दुआ ये करूंगा कि जलगांव इंटरनेशनल फिल्म फेस्टिवल हर तरह प्रोग्राम करते रहे और बेहतर तरीके से प्रोग्राम करे। और आप लोगों ने जो हमें कवर किया माशाल्लाह, मैं दर्शकों से कहूँगा कि आप चैनल को लाइक करें, सब्सक्राइब करें, शेयर करें। यस, बहुत अच्छा लगा आप लोगों से मिल करके भी। और बाकी प्रोग्राम का अंजाम मैं अपने मोबाइल में कुछ कैप्चर किया हो, मैं अपने पेज में भी पोस्ट करूँगा। यस सर, थैंक यू। मैं मौज का ब्रांड हूँ अल्हम्दुलिल्लाह, मिलियंस से अबव मेरे फॉलोअर्स हैं। और पिछले मैं बता दिया हूँ 24 सालों से फिल्म कर रहा हूँ। मेरे बॉस अभी 2 महीने पहले इंतकाल हुआ उनका। बॉलीवुड के सबसे बड़े प्रोडक्शन डिजाइनर रजत पोद्दार, उनके साथ मेरी जर्नी स्टार्ट हुई। और एक मैं बोलूँगा, मुझे अपने बेटे के जैसे मुझे मानते थे माशाल्लाह, जिसने बर्फी जैसे फिल्में की। अभी रिसेंट फिल्म आई पठान, बड़ी बड़ी फिल्में किया माशाल्लाह, मतलब बॉलीवुड के टॉप 1 मूवी से किए हैं फिल्म। बाकी सफ़र चल रहा और उनका कहना ये था कि ज़िंदगी बीत जाओगे बेटा, सीखते ही रहोगे माशाल्लाह। तो मेरा भी कहना ये है कि ज़िंदगी मेरी पूरी बीत जाएगी, फिर भी सीखते ही रहूँगा। हर रोज़ नई शुरुआत होती है अल्हम्दुलिल्लाह, और अपने आप में कोई गुरूर नहीं है। लोगों से मैं कहना चाहूँगा, जिस धर्म से, जिस जाति से आप हो, अपने धर्म को मान कर चलो। और सबसे बड़ी बात, माँ बाप की इज्जत करो, बड़े बुजुर्गों की इज्जत करो। सफलता आपको इंशाल्लाह जरूर मिलेगी। अल्लाह हाफिज़, जय हिंद। Thank you for everything. Thank you for everything. Thank you for that's. Once again. Thank you for everything. Thank you for Asian Talent International Film Festival. For this, I get this award, the best documentary in this festival. I am happy. Also, this is not first time. Last time also I have a documentary film and I get award last edition, and this one other film getting other one, alhamdulillah. I am happy. That's congratulate to all these people who is getting awards today. Sir, a good name, and you from sir? My name is Salah Al Hadrami. I am from Sultanate of Oman. Okay sir.